आता आम्ही निघत आहोत. आमची जे धर्मशाळा आहे इथं बघू शकता, ही आपली धर्मशाळा आहे. इथून आता आम्ही निघत आहोत. काही भक्त मंडळी, लेडीज मंडळी वगैरे गेले, त्यांना समोर पाठवलं आहे. आता हे आमचे भक्त मंडळी आहेत इथं आणखी. हे आता आम्ही निघत आहोत. हळूहळू आता प्रस्थान करू आणि पुढच्या टप्प्यापर्यंत जाऊ. आणि बघू शकता आपले भक्त मंडळी आपल्यासोबत वाजेवाले सोबत आहेत. काय नाव आहे साहेब आपला? मनोज वाघमारे. मनोज वाघमारे. किती वर्ष झाले पहिलं वर्ष? महादेवालय तुम्ही आले होते? हा, हे महादेवालय सोबत होते आमच्या. चला एक गाणं होऊ दे, चला फक्त चला. नाही मला बोलायचं आहे थोडंसं. यांना बोलू द्या, हे बोलतो म्हणतात. आमचा दुसरा व्यवसाय आहे, यायच्या संघ आलो आम्ही. आम्हाला काही तकलीफ भेटली नाही, मस्त सुविधा भेटली आहे. नाश्ता पाणी वगैरे, चाय पाणी वगैरे सब सुविधा भेटली आहे. आम्हाला काही भेटली नाही. यायच्याकडून आमचा हा आणखी तिसरा व्यवसाय आमचा चांगला झाला पाहिजे. बस देवाला आशीर्वाद मागत आहे. जय जैन भारत. निस्वार्थ सेवा मंडळ सोबत आलेले आहात तुम्ही, तर काही त्रास नाही नाही काही त्रास नाही पडला. त्रास नाही आम्हाला. चला हरिहर, आपण आता यांच्या एक गाणं चला फक्त चला चालू द्या. चला होऊ द्या, एक गाणं वाजवतो आणि मग आपण सामोर निघतो. चला घ्या. आपण आलो आहोत नांगठाणा देवस्थान इथं. आता या ठिकाणी आम्ही आरती करू. बघू शकता नांगठाणा देवस्थान. कॅमेरामन नांगठाणा देवस्थान दाखवा. मूर्ती सर्व भक्त हरिहर. सर्व भक्तांनी इकडे घ्या. तर हे आपले देवस्थान नांगठाणा इथं आता आम्ही आरती करू. सर्व भक्त मंडळी आता हळूहळू जमा झालेली वाटत आहे. सर्व जमा झाले का? आता इथं आम्ही आरती करू आणि आरती नंतर पुढे कालियानागकडे आम्ही प्रस्थान करू. पॉज कर, स्टॉप. Thank you.
तर आपण आहोत आता नांगठाणा सेवा मंडळचे अध्यक्ष हे श्री नारायण खापरे हे आहेत. हे इथं नांगठाण्यामध्ये लंगर चालवतात, कित्येक वर्षापासून चालवतात. महादेव यात्रेला आणि नागद्वार यात्रेला ह्या दोन्ही यात्रेनिमित्त यांच्या लंगर असते. जाणून घेऊया यांच्याकडून अधिक माहिती. नमस्कार नारायण भाऊ, कधीपासून तुमचं लंगर सुरू आहे यावर्षी? यावर्षी आम्ही 28 नागपूरची निघालो आणि 29 आलो आणि 30 आज 5वा दिवस. कोणत्या तारखेपर्यंत राहील? आम्ही 9 तारखेपर्यंत राहू. 9 तारीखला नागपंचमीची पूजा होईल आणि त्यानंतर मग नागपूर. तर 9 तारखेपर्यंत लंगर राहणार आहे. नागपंचमीची पूजा होईल आणि त्यानंतर लंगर यावर्षी समाप्ती होईल. किती वर्षापासून हा 19 वर्ष. हा बघा 19 वर्षापासून इथं सेवा देत आहेत नारायण भाऊ. नागपूरवरून येतात इथं 15 दिवस या ठिकाणी यांच्या इथं पूर्ण टीम सहित मुक्काम असते. मी यांना धन्यवाद देतो त्याबद्दल. धन्यवाद. तुमचे आभार, तुम्ही एवढे लंगर करता आणि सेवा देतात त्याच्यासाठी तुमचे खूप खूप आभार. तर हे आपले नारायण भाऊ. चला हरिया. हरिहर. तर आपण आता आलो आहोत चौसष्ट घागरी इथं आलो आहोत. धबधबा येऊन राहिला आहे. हा बघा धबधबा. इथे मागे पण दाखवा असं धबधबा पूर्ण पुढेपर्यंत कसं आहे ते. तर हा निसर्गाचा एक चमत्कार आहे. एवढा सुंदर धबधबा आहे. इथं पैसे देऊनही कुणाला कुठे यायला नाही मिळत. तिथे फक्त नागद्वार यात्रेमध्ये तिथे यायला मिळते. आणि एवढा धबधबा सुंदर धबधबा या ठिकाणी आनंद होतोय. आमच्यासोबत ममताबाई आहेत. ममताबाई सांगा. ही नागद्वार यात्रेतला हा धबधबा पाहण्यासाठी आणि यांचे आस्वाद घेण्यासाठी, आंघोळीचे आस्वाद घेण्यासाठी सगळे हपापलेले राहतात. या ठिकाणी सर्व येतात आणि व्यवस्था एवढी सुंदर आहे बघा. पाणी पण एकदम मस्त कलकल वाहत आहे. चला हरिहर.
बाबा दुपट्याला घाट मार चांगली भाग बघा जाणं जातो अरे जाणं मित्रांनो, मी चौथट घागरीत आंघोळ करण्याच्या मी आस्वाद काय रोखू शकला नाही स्वतःला आणि मी आंघोळ केली आहे. खूप मजा येते या ठिकाणी. खरंच नागपूर यात्रेमध्ये एक स्वर्गाचे ठिकाणे मानले जाते. इथं चौथट घागरीची आहे. खूपच सुंदर अशी चौथट घागरी. पाणी यावर्षी कलकल वाहून राहिलाय. मजा भरपूर येत आहे या ठिकाणी. सर्व भक्त मंडळांनी माझ्यासोबत आलेल्यांनी सर्वांनी आंघोळीचा आस्वाद घेतला. इथं भरपूर मजा घेतलेली आहे. चला आता समोर जाऊया. अरे सतपुडा पर्वत रांगा, इथला जंगल. हे बघा कसं चालावं लागते, घसरतं त्या ठिकाणी. आता मी प्रयत्न करून राहिलो चालण्याचा थोडं. हे बघा हा पाय दाखवतो कसं ठेवा लागते. असं पाय ठेवू हळूहळू समोर चालावं लागते, पाऊल ठेवू. छोटा नाला आलाय इथं. अरे वा छान. बघा धुके, वनामध्ये धुके. हा बघा कलकल पाणी वाहून राहिलं आहे. चला बघा घनदाट जंगल, हा सतपुड्याच्या वन, नागद्वार यात्रेचा हा रस्ता बघा. हे भक्ती लोक आहेत सोबत येऊन राहिलेत बघत आमचे. अरे यार बघत हा मजा येत आहे. अरे वा हर यार. हे बघा जिप्स्या, हे काजळीपासून पचमडीपर्यंत हे जिप्स्या चालतात. हरिहर बघा कसं वाटत आहे. एक नंबर. दर्शन झाले. जिप्सीत मजा येऊन राहिली का बघा. मरणाची मजा येते यांना जिप्सीत. आपले भगत लोक. चला बघता ह्या आणखी जिप्स्या आल्या. कंटिन्यू बघा आणि जिप्स्या आलेल्या आहेत. तुम्ही बाजूला होऊन जातो, साईडला होऊन जा कॅमेरामॅन. जिप्स्या बघा, हे सर्व जिप्स्या हे काजळीवरून येत आहेत. दर्शन घेतलं यांनी पद्मनाभ महाराजाचे, नागेश्वर स्वामीचे. आणि हरिहर बघा आणि दर्शन घेऊन हे आता जिप्सीने जाऊन राहिले आहेत. परत पचमडीपर्यंत जातील इथून. चला आता पुढे जाऊया. हरिहर हा पाणी बघा मित्रांनो, किती फ्रेश पाणी आहे. जंगलमधला हा फिल्टर पाणी, हा नॅचरल पाणी आहे. हा बघा नॅचरल पाणी, शुद्ध पाणी एकदम. बिस्लरीला मागे टाकतो. लोक पैसे खर्च करून अशी मजा येत नाही, मिळत नाही त्यांना. हा बघा नागद्वार यात्रेमध्ये ही मजा मिळते. शुद्ध पिण्याचे पाणी. चला पुढे जाऊया. तर आता आम्ही चाललो लोरी घाटला. तिथं आमच्या मुक्काम आहेत, ते गिरी आहे. ती मुक्काम करू आणि जेवण करू. कसं वाटत आहे इथं. छान वाटत आहे. हा ढगाळ वातावरण. मोबाईल चालून राहिले, आमची काम नाही चालून राहिली. हरिहर बघत आता आपण जाऊन टाकू. आपण आता जात आहोत लोरी घाट. इथं
मागे आलिमोत गेला. आलिमोतवरून आता जात आहोत. आता इथं समोर लोरी घाट आहे गाव. लोरी घाटला आता त्या ठिकाणी लंगर सेवा आहे. त्या ठिकाणी आमचं मुक्काम राहील. तुम्ही बघू शकता वातावरण बघा किती सुंदर वातावरण आहे. हे ढगाळ वातावरण आहे. पूर्ण ढगा आहेत. हे आम्ही पूर्ण ढगामध्ये आहोत. फार छान वाटत आहे. चालून राहिलो आता पायी. सायंकाळ होईल पोहोचायला जवळपास 7 वाजतील. चला हरिहर. आपल्या सोबतचे भक्तीन मंडळी. कसं वाटत आहे भक्तीन? पाय चालून राहिले. आमचा एक्सरसाइज व्यायाम सगळ्या गोष्टी भक्त मंडळी येऊन राहिले आहेत. हरिहर. मिळणार मला लोरी घाट गिरीमध्ये आलो आहोत आम्ही. या ठिकाणी गुलाबजामुन आजचा स्पेशल मेनू आहे. अभी तैयार होने का टाइम है. अभी तैयार होने आम्ही गुलाबजामुनचे गोडे करत आहोत उद्यासाठी महाप्रसादीसाठी गोड म्हणून. आणि आपल्याला उद्या चहाच्या पहिले मिळणार आहे खायला. अरे वा छान छान. कुठून आले भगत? नागपूरहून. आता कुठून येतात? आता आम्ही काजळीवरून येतो. काजळीवरून इकडे आले. आता इथून आम्ही जाऊ पचमढी. हा. इथं सेवा देतात का तुम्ही? आज काय वाटून राहिलेत? आलू बोंडे वाटत आहोत. हो का? तुम्ही काय वाटून राहिले भक्ती? पोहा वाटून राहिले, गुलाबजामुन आहेत आणि आलू पोंडे आहेत. वा वा. आमच्या हे आमचे भक्तीन आहेत. सेवा देत आहेत इथं लोरीघाट गिरीमध्ये. चला हरिहर. तर आपण आहोत लोरी घाट इथं. काल रात्री मुक्काम केला. लोरी घाट इथं एक गिरी आहे. बघू शकता ही गिरी. हे मोठ्या प्रमाणात इथं गिरी आहे. हे त्रिमूर्ती नागद्वार स्वामी सेवा समिती यांची गिरी आहे. या गिरीचे अध्यक्ष आपल्यासोबत आहेत रमेशजी भानगे. जाणून घेऊया यांच्याकडून या गिरीबद्दल. रमेशजी, कधीपासून हे गिरी सुरू आहे यावर्षी? हे 28 पासून सुरू आहे. आणि कोणत्या तारखेपर्यंत राहील? 10 तारीख. 10 ऑगस्टपर्यंत. हां, 10 ऑगस्टपर्यंत ही गिरी राहील असं सांगून राहिले. रमेशजी, किती वर्षापासून आपली सेवा देतात तुम्ही? हे 40 साल झाले. 40 वर्ष. विचार करा, 40 वर्ष ज्या ठिकाणी पायी यायला रस्तं नव्हतं त्यावेळेसपासूनची हे नागद्वार यात्रेला आलेल्या भक्तांसाठी इथं एवढी सेवा देतात 40 वर्षापासून. यांचे सुपुत्रही आमच्यासोबत आहेत.
काय नाव आहे साहेब आपलं? दर्शन भांगे. हे पण लहानपणीपासून इथं सेवा देतात. विचार करा, आपले कामधंदे सोडून 15 दिवस या ठिकाणी येऊन हे सेवा देतात. मी खरंच आपले आणि आपल्या बंधनाकडून मी आपले आभारी आहे. धन्यवाद. चला हरिहर.